आम्ही सुरक्षित आहे आणि जोपर्यंत ज्या दिवशी भारतीय संविधान संपेल बाबासाहेबांच्या लेकरांनो आपण परत मग ते गळ्यात मंत्र आणि भुंगारा घडवायला राहणार नाही. आणि विनंती करतो ज्या काँग्रेसला आम्ही डोक्यावर घेतलं, ज्या भाजपला शिवसेनेला मनसेला डोक्यावर घेतलं, काही भैयांना सांगा आणि याद राखा ऍट्रॉसिटी आणि आरक्षणाच्या विरोधात बोलशाल आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं की तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी घेता येत ना. डॉक्टर साहेब आमचं लेकरू जिवंत आहे की नाही तेव्हा मात्र डॉक्टर बोलला आणि म्हणाला बाईचं बाळ आडवं आलेलं आहे, लवकर सांगा बाळाला वाचवायचं की तुमच्या पोरीला. असं ऐकता आई ताडकन उभी राहिली. काय म्हणता साहेब बाईचा बाळ आडवा बाळाला माराव का बाईच्या आईला? अरे कुणाला मारावं डॉक्टर साहेब? अरे पोरगी आमची पोरीचा बाळही आमचा डॉक्टर साहेब कुणाला मारावं? त्या डॉक्टर बोलले वेळ कमी आहे, लवकर सांगा अन्यथा दोन्हीच्या दोन्ही गमावून बसाल, बाळही जाईल आणि तुमची पोरगी. हृदयावर मायाने बापाने दगड ठेवला आणि म्हणलं डॉक्टर साहेब कोणाला मारावं? अरे बाळाला मारावं तर त्या बाळाला वाटत नसेल आईच्या कुशीतून जन्म घ्यावा, बाळाला वाटत नसेल आईच्या बोटाला हाती आणि आजोबाच्या बोटाला धरून फिरावं, कुशीत खेळावं, सुंदर सजग बघावं, कसं बाळाला मारावं दोन्हीच्या दोन्ही मरतील तेव्हा आईने हृदयावर दगड ठेवून म्हणाली बाळाला मारून टाका. विचार करा जेव्हा जेव्हा असा प्रसंग कुणाच्या समोर आला असेल, भारतातच नव्हे जगात कुणीच आईला मारलं नाही, सगळ्यांनी लेकरालाच मारलं. असं एकही उदाहरण दाखवा की मायला मारून टाकावं कुठंच घडलं नाही. काय कारण? बाळाला का मारावं? भाऊजी अण्णाभाऊ साठे जेवला दिलं त्याचं कारण असं सगळ्याला माहित होतं. अरे बाळाला जर वाचविलं त्याच्या आईला जर मारलं अरे आमचंच काय जगातला कोणताही बाळ आईला जन्म देऊ शकत नाही. परंतु आई जर वाचली अरे एक बाळ काय ती 10 बाळ उद्या पैदा करेल. आणि समाज बांधवांनो एक लक्षात घ्या, पहिली लढाई आपल्या लोकांसाठी तिकडे आई जाऊन आई घालतात. आमचा लढा पुन्हा युद्धात नाही, स्वाभिमानासाठी आहे. जो कोणी आमचा स्वाभिमान संपवित असेल तो आमचा दुश्मन आणि आमचं आरक्षण आमचं अन्न आहे. जो कोणी आमच्या अन्नाच्या ताटात माती काढण्याचं काम करत असेल तो आमचा दुश्मन. अट्रॉसिटी आमचं संरक्षण आहे. तो कोणी बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तो आमचा दुश्मन आणि या दुश्मनाला संपविण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून हे काम करत असताना समाजातलं कोणी आडवालं त्याला आडवं करण्याचं काम भीम टायगर सेनेला करावं लागेल. आपण आलेले एक नाही आपण सर्वांनी धावून जावं एवढी विनंती करतो. आमचं जय हिंद जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्योतिबा फुलेंचा, सर्व महापुरुषांचा, भीम टायगर सेनेचा धन्यवाद. जय भीम, जय लवजी, जय अण्णा, जय शिवाजी, जय सर्व.